बाकीची मुलं लॅपटॉप गेम खेळण्यासाठी किंवा पिक्चर बघण्यासाठी वापरतात, पण आमच्या गँग मधल्या पोरांनी आमचा बांशा ढोल वाजवतो कसा हे बघण्यासाठी फक्त लॅपटॉप आणला होता. तर नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण, स्वागत आहे तुमचं तडाखेबाज ब्लॉगरच्या तडाखेबाज ब्लॉग मध्ये. आज आहे 60 दिवसात 10,000 फॉलोअर्स करण्याचा दिवस 12वा. मी आणि आमचा अन्या रात के अंधेरे में दिया मेरे हात में असले कुछ तो वाक्य बोल के एका विशिष्ट ठिकाणावर निघालो होतो. ते विशिष्ट ठिकाण बघण्याआधी तुम्ही मेरे को कमेंट करके बताओ की तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात. आता तुम्ही याला ओळखता का नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगतो, जसं मटणाच्या कालवणावरली तरी खाल्ली ना की एकदम तिखट लागतं, तसाच आमच्या गँग मधला एक विशिष्ट जातीचा ठसका देणारा कार्टून आहे. आणि ह्या कार्टून शिवाय आमची गँग पूर्णतः अपूर्ण आहे, कारण ह्यो आमच्या सोबत नसला की कुणाची मजा घेता येत नाही, आणि ह्याची मजा घेतली नाही तर आमचा दिवस पूर्ण होत नाही. तुम्ही आमच्या सेमला बघून असं नका समजू की हा काय अभ्यासाला चाललाय का काय. हा घरून दप्तर घेऊन आलाय आणि त्याच्यामध्ये लॅपटॉप टाकलाय का तर घरच्यांना वाटावं की मी अभ्यास करायला चाललोय, पण ह्याच्या अंगातले किडे फक्त आम्हालाच माहिती आहे. आणि असली किडे करणारे आमच्या गँग मधली ठासून भरलेली आहे. जसं की लाजळूच्या झाडाच्या पानांना हात लावला की ती लाजतात, तसाच आमचा बाबू कॅमेरा ओपन केला की तो पण लाजळूच्या झाडासारखा होतो. रात्री 8:30च्या दरम्यान सॅमचं हॉटेल उघडण्यामागं खूप रिक्स होती, कारण हॉटेलच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना जर वाटलं की चोर आल्या तर आम्हाला मागचा पुढचा अलीकडला पलीकडला कोणताही विचार न करता दणादण आणायला सुरुवात केली असती. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर सॅमने लगेच लॅपटॉप काढून घेतला. सॅमचा लॅपटॉप दिसायला छोटा पण त्यावर स्टिकरच लय मोठं होतं. आमच्या गँग मधली पोरं एक वेळेस जेवण खायचं सोडून देतात, पण वरिष्ठ खात्याचा जर फोन आला तर तो कधीच बिन उचलता सोडून देणार नाही. आणि थोड्याच वेळात सगळ्यांच्या नजरा ह्या आमच्या बंशीच्या डोल्यावर लागल्या होत्या, कारण आम्हाला हे बघायचं होतं की आमच्या बंशाला नक्की डोल आवडतोय का नाही, कारण तो डोल बंशीच्या वजनापेक्षा जरा जास्त जड होता. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका. भेटूयात पुन्हा एकदा चॅलेंजच्या नवीन ब्लॉग मध्ये.